नमस्कार, सिम्पली सुचितामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी घेऊन आली आहे पॉपकॉर्नची रेसिपी. हे जे तुम्हाला एग टूचं पॉपकॉर्न दिसते हे तुम्हाला कोणत्याही सुपर मार्केटमध्ये मिळून जाईल. हे इन्स्टंट आपल्याला कुकरमध्ये कसं करता येईल हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. ह्याच्यात तुम्हाला भरपूर फ्लेवर्स मिळतील. हे जे फ्लेवर आहे तो सॉल्टेडवाला फ्लेवर आहे. अजूनही तुम्हाला कोणतेही फ्लेवर तुम्हाला मिळतील. चला तर मग कुकरमध्ये करायला घेऊया. अशा प्रकारे आपण कमी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. आता ह्याच्यामध्ये हे बघा अशा प्रकारे आहे. ह्याच्यात सगळं सॉल्ट वगैरे आहे, ऑइल आहे. ह्याच्यात आपल्याला काही मिक्स करायची गरज नाही आहे. कमी गॅसवर आपण कुकर ठेवायचा आहे आणि ह्यामध्ये हे पाकिट आपल्याला टाकायचं आहे. अशा प्रकारे गॅस कमीच ठेवायचा आहे. हे बघा अशा प्रकारे हे सगळं टाकून घेतलंय आपण. ह्याच्यात आपल्याला काही मिक्स करायची गरज नाही. हे असं आपल्याला हलवायचं आहे. जोपर्यंत फुलत नाही तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे कमी गॅसवर. हे असं हलवत राहायचं आहे. अशा प्रकारे कमी गॅसवर आपल्याला हे हलवत राहायचं आहे. जोपर्यंत ते फुलत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं. हे अशा चालू झाल्यावर हे आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. हे बघा आपलं हे फुलतंय. आता कुकरचा रबर आणि शिटी मी काढलेली आहे. मध्ये मध्ये हलवत राहायचे कुकरला अशा प्रकारे व्यवस्थित ते फुलावं म्हणून. आणि कुकरची शिट्टी आणि रबर काढणं खूप गरजेचं आहे. हे बघा आवाज येतोय. आवाज येईपर्यंत आपल्याला ते चालूच ठेवायचं आहे. गॅस फास्ट करायचा आहे आपल्याला. जेव्हा ते फुलायला लागतं तेव्हा गॅस फास्ट करायचा आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही आवाज येतोय. आपले पॉपकॉर्न व्यवस्थित फुलत आहेत. मध्ये मध्ये हलवायचं आहे आपल्याला. हे अशा प्रकारे आता आवाज यायचा बंद झालाय. त्यावेळेस मी आता कुकर खोलतीये. हे बघा तुम्ही बघू शकता कसं फुलून आलंय एकदम छान वरपर्यंत. अशा प्रकारे हे आपले पॉपकॉर्न पूर्ण फुलून येतात. हे आता आपण प्लेटमध्ये काढूया. गॅस बंद करायचा आहे. आपले पॉपकॉर्न रेडी आहेत. पण ते हे बघा अशा प्रकारे आपले हे पॉपकॉर्न रेडी आहेत. तुम्ही बघू शकता. हे बघा किती छान फुललेली आहेत पूर्ण. हे बघा पूर्ण झालेलं आहे आपलं कुकरमधलं. एकदम व्यवस्थित फुललेत. अशा प्रकारे तुम्हाला एग टू पॉपकॉर्नची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.